नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले ND करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत आपण, तर आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा जो विस्तार करण्यात आलेला आहे, तर त्या संबंधित आपण तब्बल 45 प्रश्नांचा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर चालू घडामोडी संबंधित नोट्स हव्या असतील किंवा तुम्हाला इतर जर नोट्स हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या चॅनलवर तुम्हाला मी जे आपलं चालू घडामोडी संबंधित काही माहिती असेल, तसेच आपण जे व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओचे PDF असतील तर ते तुम्हाला त्या चॅनलद्वारे मी प्रोव्हाइड करणार आहे। त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। चला तर मग सुरुवात करूया आता आपल्या आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्या? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सध्या एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, तर ते 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत। एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत? तर ते आहेत 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे। कोण? एकनाथ शिंदे। आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ कधी घेतली होती? तर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती 30 जून 2022ला। 30 जून 2022ला एकनाथ शिंदे व आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, तर या दोघांनी शपथ घेतली होती। आणि शपथ जी घेतली होती तर ही कुठे घेतली होती? तर ही घेतली होती शपथ बघा, आपलं राजभवन जे आहे तर त्या राजभवनातील दरबार हॉलमध्ये, राजभवनातील दरबार हॉल या ठिकाणी 30 जून 2022ला माननीय मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेब या दोघांनी मिळून शपथ घेतली होती। कुठं? राजभवनातील दरबार हॉल या ठिकाणी शपथविधी यांचा पार पडला होता। मग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे? तर ते आहेत देवेंद्र फडणवीस। आणि देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत तर हे महाराष्ट्राचे 9व्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहेत। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 9व्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहेत। मग मी तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचारतो, तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर कमेंटद्वारे अवश्य सांगा। तर महाराष्ट्राचे पहिल्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे पहिल्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? आणि त्यांचा कार्यकाल पण जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटद्वारे अवश्य सांगा। त्यानंतर तिसरा पाहूयात, महाराष्ट्राचे राज्यपाल। तर सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहेत, कोण आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या? तर ते आहेत भगतसिंग कोश्यारी। महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल जे आहेत तर ते भगतसिंग कोश्यारी। आणि महाराष्ट्राचे 22व्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत। महाराष्ट्राचे 22व्या क्रमांकाचे राज्यपाल कोण आहेत? भगतसिंग कोश्यारी। कितव्या क्रमांकाचे आहेत? 22व्या। महाराष्ट्राचे पहिल्या क्रमांकाचे राज्यपाल कोण होते? तर के प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिल्या क्रमांकाचे राज्यपाल होते। आणि भगतसिंग कोश्यारी जे आहेत तर हे कोणत्या राज्यातून बिलॉंग करतात? तर भगतसिंग कोश्यारी जे आहेत ना, तर हे आपलं उत्तर प्रदेशमधून जे विभक्त करण्यात आलेलं राज्य आहे उत्तराखंड, तर भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंड राज्याचे 2ऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। आपल्या राज्याचे जे राज्यपाल आहेत सध्याचे 22व्या क्रमांकाचे, कोण? भगतसिंग कोश्यारी। तर हे उत्तराखंड राज्याचे 2001 ते 2002 दरम्यान 2ऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। 2ऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण? भगतसिंग कोश्यारी। त्यानंतर पाहूयात चौथा प्रश्न, विधानसभा अध्यक्ष कोण आहेत सध्या महाराष्ट्र राज्याचे? महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर ते आहेत डॉक्टर राहुल नार्वेकर। महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष सध्याचे डॉक्टर राहुल नार्वेकर आहेत। त्यानंतर विधान परिषद अध्यक्ष कोण आहेत सध्या महाराष्ट्राचे? महाराष्ट्र राज्य विधान परिषद अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर त्या आहेत नीलम गोरे। महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष कोण आहेत सध्या? नीलम गोरे। आणि विधान परिषद उपसभापती देखील नीलम गोरेच आहेत। महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती कोण आहेत सध्या? तर त्या देखील नीलम गोरे याच आहेत। महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष नीलम गोरे आणि महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती त्या देखील नीलम गोरे याच आहेत। यानंतर पाहूयात 6व्या क्रमांकाचा प्रश्न आपला, महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत सध्याचे? तर महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते आहेत सध्याचे एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते आहेत। कोण आहेत महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते? तर ते आहेत एकनाथ शिंदे। मग महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत सध्याचे? तर महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते आहेत देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते आहेत। आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितव्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 9व्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहेत। कितव्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहेत? 9व्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहेत। आणि एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे? तर हे आहेत 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री। एकनाथ शिंदे जे आहेत तर ते महाराष्ट्र राज्याचे 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत। आणि यांनी शपथ कधी घेतली होती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून? तर यांनी शपथ घेतली होती बघा 30 जून 2022ला। 30 जून 2022ला आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती। कोण? एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती। कधी?
30 जून 2022ला. आणि शपथ कुठे घेतली होती, तर हा शपथविधी सोहळा पार पडला होता आपल्या राजभवनातील जो दरबार हॉल आहे, तर दरबार हॉल या ठिकाणी हा शपथविधी सोहळा पार पडला होता. आणि यांना शपथ कोण दिलं होतं, तर ते दिलं होतं आपल्या महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत सध्याचे भगतसिंग कोश्यारी यांनी यांना शपथ दिली होती. त्यानंतर पाहूयात 8व्या क्रमांकाचा प्रश्न. विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत सध्याचे, तर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत सध्याचे, तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. विधान परिषदेचे जे सभागृह नेते आहेत, विधान परिषदेचे जे सभागृह नेते आहेत देवेंद्र फडणवीस, तर तेच विधानसभेचे सभागृह उपनेते आहेत. विधानसभेचे सभागृह उपनेते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यानंतर पाहूयात 9व्या क्रमांकाचा प्रश्न आपला. विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत सध्याचे महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत, तर ते आहेत उदय सामंत. महाराष्ट्र विधान परिषद सभागृह उपनेते कोण आहेत, उदय सामंत आहेत. त्यानंतर 10व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूयात आपण. विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते, तर ते आहेत अजित पवार. अजित पवार हे सध्याचे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. कोण आहेत विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्याचे सध्याचे, तर ते आहेत अजित पवार. आता पाहूयात विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत. आता पाठीमाग बघितलं आपण काय, विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत, तर ते आहेत अजित पवार. मग विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत, महाराष्ट्र राज्य विधान परिषद विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते. विरोधी पक्षनेते म्हटलं की अजित पवार, विरोधी पक्ष उपनेते म्हटलं तर बाळासाहेब थोरात. तर विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत, तर बाळासाहेब थोरात. आणि विरोधी पक्षनेते म्हटल्यावर अजित पवार. त्यानंतर 12व्या क्रमांकाचा प्रश्न बघूयात आपण आता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत, तर ते आहेत अंबादास दानवे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत, आता महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते, तर ते आहेत अशोक अर्जुनराव जगताप. अशोक अर्जुनराव जगताप हे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते आहेत. आणि विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते बाळासाहेब थोरात. त्यानंतर 14व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत सध्याचे, तर महाराष्ट्र राज्याचे जे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, तर ते आहेत UPS मदान, ज्यांनाच आपण उर्विंदर पाल सिंग मदान असं म्हणतो. UPS मदान किंवा उर्विंदर पाल सिंग मदान हे महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सध्याचे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, उर्विंदर पाल सिंग मदान. त्यानंतर पाहूयात 15व्या क्रमांकाचा प्रश्न. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, तर ते आहेत KR निंबाळकर. KR निंबाळकर हे सध्याचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. कोण आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, तर ते आहेत KR निंबाळकर. KR निंबाळकर हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत सध्याचे. त्यानंतर पाहूयात 16व्या क्रमांकाचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सध्याच्या, तर ते आहेत रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत सध्याच्या. कोण, रुपाली चाकणकर. त्यानंतर 17व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूयात. वन विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सध्याचे, महाराष्ट्र राज्य वन विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सध्याचे, तर ते आहेत सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार हे सध्याचे महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मंत्री आहेत. कोण आहेत वन विभागाचे मंत्री, तर ते आहेत सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार हे सध्याचे महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मंत्री आहेत. त्यानंतर 18व्या क्रमांकाचा प्रश्न. राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत सध्याचे, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत सध्याचे, तर ते आहेत शंभूराज देसाई. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत, तर ते शंभूराज देसाई हे आहेत. त्यानंतर पाहूयात 19व्या क्रमांकाचा प्रश्न. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत सध्याचे, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत सध्याचे, तर ते आहेत आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. 9व्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे, तर तेच महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहेत. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत सध्या, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे, तर सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत, तर त्यामध्ये सार्वजनिक उपक्रम वगळून कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, तर ते आहेत रवींद्र चव्हाण. रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक उपक्रम वगळून आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्याचे. कोण, रवींद्र चव्हाण. मग सार्वजनिक उपक्रमासह कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,
तर ते आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रमासह कोण आहेत? एकनाथ शिंदे. त्यानंतर 22व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूयात. महसूल मंत्री कोण आहेत सध्या महाराष्ट्र राज्याचे? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री. तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत. कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सध्याचे? तर राधाकृष्ण विखे पाटील. आणि यांच्याकडे आणखी एक मंत्रालय आहे बघा, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालय. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालय हे देखील राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कोणती 2 मंत्रालय आहेत? तर एक आहे महाराष्ट्र राज्य महसूल मंत्रालय आणि दुसरं आहे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालय. आणि राधाकृष्ण विखे पाटील हे जे आहेत तर हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत? तर राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. बघा, राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. यानंतर पाहूयात महाराष्ट्र राज्याचे जे उद्योगमंत्री आहेत सध्याचे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उद्योगमंत्री कोण आहेत? तर ते आहेत उदय सामंत. उदय सामंत हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आहेत. कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री? उदय सामंत. आणि उदय सामंत यांच्याकडे आणखीन एक पद देण्यात आलेलं आहे. कोणतं? महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते उदय सामंत आहेत. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. मग महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत? महाराष्ट्र राज्य सभागृह नेते कोण आहेत विधान परिषदेचे? विधान परिषदेचे सभागृह नेते आहेत देवेंद्र फडणवीस. आणि विधानसभेचे सभागृह नेते आहेत एकनाथ शिंदे. आणि उदय सामंत हे जे आहेत तर हे विधान परिषदेचे सभागृह उपनेते आहेत. विधान परिषदेचे सभागृह उपनेते उदय सामंत आहेत. त्यानंतर 24व्या क्रमांकाचा प्रश्न. बंदरे विकास व खाणकाम मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे? बंदरे विकास व खाणकाम मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सध्याचे महाराष्ट्र राज्याचे? तर ते आहेत दादा भुसे. दादा भुसे हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे बंदरे विकास व खाणकाम मंत्रालयाचे मंत्री आहेत. कोण? दादा भुसे. आणि यांचा मतदारसंघ आहे बघा माजलगाव. दादा भुसे यांचा जो मतदारसंघ आहे तर तो माजलगाव मतदारसंघ आहे. त्यानंतर 25व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूया. संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत सध्याचे महाराष्ट्र राज्याचे? तर ते आहेत चंद्रकांत दादा पाटील. चंद्रकांत दादा पाटील हे सध्याचे संसदीय कामकाज मंत्री आहेत. महाराष्ट्र राज्याचे संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत? चंद्रकांत दादा पाटील. आणि चंद्रकांत दादा पाटील यांचा जर मतदारसंघ बघितला आपण तर तो आहे पुणे कोथरूड. कोथरूड पुणेमधील जे मतदारसंघ आहे कोथरूड तर त्या मतदारसंघातून चंद्रकांत दादा पाटील हे निवडून आले आहेत विधानसभेवरती. त्यानंतर 26व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूयात आपण. उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे? महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ते देखील आपले चंद्रकांत दादा पाटील हेच आहेत. चंद्रकांत दादा पाटील हे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत. आणि संसदीय कामकाज मंत्री देखील चंद्रकांत दादा पाटील. आणि यांचा मतदारसंघ कोणता आहे? कोथरूड पुणे. पुण्यामधील जो कोथरूड मतदारसंघ आहे तर तो चंद्रकांत दादा पाटील यांचा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघातून ते विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत. त्यानंतर 27व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूयात आपण. महिला व बालविकास मंत्री कोण आहेत सध्याचे महाराष्ट्र राज्याचे? महिला व बालविकास मंत्री. तसेच त्यांच्याकडे आणखी पर्यटन मंत्री देखील आहेत तेच. तर ते आहेत मंगल प्रभात लोढा. मंगल प्रभात लोढा हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री देखील आहेत. कोण? मंगल प्रभात लोढा. कोण आहेत सध्याचे महिला व बालविकास मंत्री व पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्याचे? तर ते आहेत मंगल प्रभात लोढा. 28व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूयात आपण आता. महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री कोण आहेत सध्याचे? महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री. तर ते आहेत गुलाबराव पाटील. गुलाबराव पाटील हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत. कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री? तर ते आहेत गुलाबराव पाटील. आणि यांचा जो मतदारसंघ आहे गुलाबराव पाटील यांचा तर यांचा मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीण. जळगाव ग्रामीण हा गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ आहे. आणि ते आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री कोण आहेत? गुलाबराव पाटील. आणि यांचा मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीण. त्यानंतर 29व्या क्रमांकाचा प्रश्न. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री कोण आहेत सध्याचे महाराष्ट्र राज्याचे? अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री कोण आहेत सध्याचे महाराष्ट्र राज्याचे? तर ते आहेत रवींद्र चव्हाण. कोण आहेत अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य? तर ते आहेत रवींद्र चव्हाण. त्यानंतर 30व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूयात आपण. आदिवासी विकास मंत्री. आदिवासी विकास मंत्री कोण आहेत सध्या महाराष्ट्र राज्याचे? तर ते आहेत विजयकुमार गावित. विजयकुमार गावित हे सध्याचे महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आहेत. कोण आहेत आदिवासी विकास मंत्री?
आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? विजयकुमार गावित. विजयकुमार गावित हे आहेत आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री. कशाचे? महाराष्ट्र राज्याचे. आणि यांचा मतदारसंघ जर बघितला आपण विजयकुमार गावित यांचा, तर यांचा मतदारसंघ आहे नंदुरबार. नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित हे निवडून आलेले आहेत. आणि नंदुरबार जिल्ह्याला आपण महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखतो. यांचा जो मतदारसंघ आहे नंदुरबार, तर त्या नंदुरबार जिल्ह्यालाच आपण महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखतो. त्यानंतर 31व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत? तर ते आहेत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री आहेत. कोण? एकनाथ शिंदे. महाराष्ट्र राज्य पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री एकनाथ शिंदे. पाहूयात 32व्या क्रमांकाचा प्रश्न, अन्न व औषध प्रशासन मंत्री कोण आहेत सध्या महाराष्ट्र राज्याचे? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री कोण आहेत? तर ते आहेत संजय राठोड. संजय राठोड हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री आहेत. कोण आहेत? संजय राठोड. आणि संजय राठोड यांचा मतदारसंघ जर बघितला आपण, तर तो आहे डिग्रस. मतदारसंघ कोणता आहे संजय राठोड यांचा? तर तो आहे डिग्रस. आणि कोण आहेत सध्या महाराष्ट्र राज्याचे? तर ते आहेत अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री आहेत. कोण? संजय राठोड. त्यानंतर 33व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूयात आपण, शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत सध्याचे महाराष्ट्र राज्याचे? महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ते आहेत दीपक केसरकर. दीपक केसरकर हे सध्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत. कोण? दीपक केसरकर. आणि दीपक केसरकर यांचा मतदारसंघ जर बघितला आपण, तर यांचा मतदारसंघ आहे सावंतवाडी. दीपक केसरकर यांचा मतदारसंघ आहे सावंतवाडी. आणि ते सध्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? दीपक केसरकर. मग महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ते आहेत चंद्रकांत दादा पाटील. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील. आणि महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर. त्यानंतर 34व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूयात आपण, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे? महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री कोण आहेत? तर ते आहेत संदीपान भुमरे. कोण आहेत? संदीपान भुमरे. महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री कोण आहेत? तर ते संदीपान भुमरे हे आहेत. त्यानंतर 35व्या क्रमांकाचा पाहूयात आपण, मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सध्याचे? महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर ते आहेत सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री आहेत. कोण? सुधीर मुनगंटीवार. त्यानंतर 36व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूयात आपण, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत सध्या महाराष्ट्र राज्याचे? सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे? तर ते आहेत तानाजी सावंत. तानाजी सावंत हे सध्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. कोण? तानाजी सावंत. त्यानंतर पाहूयात महाराष्ट्र राज्याचे जे कृषी मंत्री आहेत सध्याचे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कृषी मंत्री आहेत अब्दुल सत्तार. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत? तर अब्दुल सत्तार. कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सध्याचे? तर ते आहेत अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तार हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री कोण आहेत? अब्दुल सत्तार. आणि यांचा मतदारसंघ जर बघितला तर यांचा मतदारसंघ आहे बघा सिल्लोड. सिल्लोड या मतदारसंघातून हे निवडून आलेले आहेत. कोण? अब्दुल सत्तार, जे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत, कृषी मंत्रालयाचे मंत्री आहेत किंवा कृषी मंत्री आहेत. कोण? अब्दुल सत्तार. यांचा मतदारसंघ सिल्लोड. त्यानंतर पाहूयात 38व्या क्रमांकाचा प्रश्न, अल्पसंख्याक विकास मंत्री कोण आहेत सध्या महाराष्ट्र राज्याचे? महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सध्याचे? तर ते आहेत एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत. कोण? एकनाथ शिंदे. अल्पसंख्याक विकास मंत्री कोण? एकनाथ शिंदे. त्यानंतर पाहूयात 39व्या क्रमांकाचा प्रश्न, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री कोण आहेत सध्याचे? कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री कोण आहेत सध्याचे? तर ते आहेत मंगलप्रभात लोढा. मंगलप्रभात लोढा हे सध्या महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री आहेत. कोण? मंगलप्रभात लोढा. मंगलप्रभात लोढा हे सध्या महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री आहेत. त्यानंतर पाहूयात 40व्या क्रमांकाचा प्रश्न, मृदा व जलसंधारण मंत्री कोण आहेत सध्याचे? मृदा व जलसंधारण मंत्री कोण आहेत सध्या महाराष्ट्र राज्याचे? तर ते देखील आहेत आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. तर तेच मृदा व जलसंधारण मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे. महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री कोण आहेत? तर ते
एकनाथ शिंदे हे आहेत. त्यानंतर पाहूयात 41 क्रमांकाचा प्रश्न. ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत सध्याचे? महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत किंवा ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सध्याचे? तर ते आहेत गिरीश महाजन. महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत सध्याचे? तर ते आहेत गिरीश महाजन. आणि गिरीश महाजन यांच्याकडे आणखी एक म्हणजे मंत्रालय देण्यात आलेलं आहे ते म्हणजे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय. गिरीश महाजन यांच्याकडे कोणती मंत्रालय देण्यात आलेली आहेत? तर गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामीण विकास मंत्रालय देखील देण्यात आलेलं आहे, तसेच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय देण्यात आलेलं आहे. गिरीश महाजन यांच्याकडे कोणती 2 मंत्रालय देण्यात आलेली आहेत? तर ती देण्यात आलेली आहेत. पहिलं आहे त्यामधील ग्रामीण विकास मंत्रालय आणि त्यानंतर दुसरं जे आहे तर ते आहे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय. हे 2 मंत्रालय गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेली आहेत. यानंतर पाहूयात 42व्या क्रमांकाचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव आहेत. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे जे मुख्य सचिव आहेत तर ते कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे जे सध्याचे मुख्य सचिव आहेत तर ते आहेत मनुकुमार श्रीवास्तव. मनुकुमार श्रीवास्तव हे सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत. कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव? तर ते आहेत मनुकुमार श्रीवास्तव. त्यानंतर 43व्या क्रमांकाचा प्रश्न. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत सध्याचे? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत रजनीश सेठ. रजनीश सेठ हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. कोण? रजनीश सेठ. मग मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत सध्या? मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत सध्या? तर मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत विवेक फळसणकर. विवेक फळसणकर हे सध्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत महाराष्ट्र राज्याचे रजनीश सेठ. आणि मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत विवेक फळसणकर. विवेक फळसणकर हे सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. त्यानंतर पाहूयात आपल्या आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत तर ते कोण आहेत? तर ते आहेत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. कोण? न्यायमूर्ती दीपांकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. मग मुंबई उच्च न्यायालयाचे जे किती खंडपीठ आहेत आपल्या? तर मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ आहेत. औरंगाबाद, नागपूर आणि पणजी. औरंगाबाद, नागपूर आणि पणजी असे 3 खंडपीठ आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत. आणि मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधीची आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना बघा 14 ऑगस्ट 1862. 14 ऑगस्ट 1862. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना किती आहे? 14 ऑगस्ट 1862. आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी एकूण न्यायाधीशाची संख्या आहे तर ती किती आहे? तर एकूण न्यायाधीशाची संख्या जी मंजूर आहे आपल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये तर ते आहे 94 न्यायाधीशाची संख्या मंजूर आहे आपल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा जो विस्तार करण्यात आलेला आहे तर त्याविषयी आपण अगदी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. कोणत्या मंत्र्याकडे कोणत्या मंत्रालयाचं खातं देण्यात आलेलं आहे याविषयी आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. तसेच त्यांना आपलं चॅनल हे सबस्क्राईब करायला सांगा. मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवीन टॉपिक घेऊन येत आहे. आणि तुम्हाला जर चालू घडामोडी संदर्भात किंवा मी जे यूट्यूबला व्हिडिओ बनवतो यासंबंधी जर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि त्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात असतील किंवा इतर चालू घडामोडी संदर्भात असतील तर त्या संदर्भात नोट्स तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.